नाव सौरव राजेंद्र लाड, मी स्वतः एक आर्किटेक्ट आहे आणि आता प्रभाग क्रमांक 20 मध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार सुद्धा आहे, प्रभाग क्रमांक 20B मधून. तर एक संधी मी तुमच्या माध्यमातून सांगतोय की मी एक संधी तरुण आणि शिक्षित उमेदवारांना देऊन बघा बदल घडवण्यासाठी, नवीन विचारांना एकदा देऊन बघा बदल घडवण्यासाठी. मी फक्त तुम्हाला एवढंच विनंती करेन की आम्हाला भरघोस मताने विजयी करा आणि येत्या 5 वर्षात जो बदल होतो तो तुम्ही तुमच्या डोळ्यांनी नक्कीच पहा. नमस्कार आपल्या सर्वांना. मी ज्योती धारवे, आपल्या प्रभाग क्रमांक 20 मध्ये अधिकृत उमेदवार आणि भाजपतर्फे मी निवडणूक लढवित आहे. बरं, नमस्कार ताई. तुम्ही ह्या वर्षी पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जात आहात, तर तुम्हाला ही निवडणूक का लढवावीशी वाटली? एकतर माझे बाबा माजी नगरसेवक आहेत आणि लहानपणापासून त्यांच्यासोबत राहून राहून ती आवड माझ्यात निर्माण झाली. आणि दुसरी गोष्ट तर आपल्या प्रभागात गेल्या 10 वर्षापासून जी प्रगती व्हायला पाहिजे ती प्रगती व्हावी म्हणून माझं हे ध्यास आहे की मी स्वतः ह्याच्यात उतरून काम करावं. एक तुम्ही महिला आहात, महिलांच्या देखील अनेक समस्या असतात, तर तुम्ही त्या समस्यांचं निराकरण कशा पद्धतीने कराल? तर खास करून मी महिला आहे आणि महिलांची समस्या जवळून समजून घेऊ शकते की ज्यांना म्हणजे मुलं बाळ असतील, जर त्यांना नोकरीमध्ये सपोर्ट पाहिजे, त्यांना की ते मुलांना सांभाळून त्यांना नोकरीला जावे लागते, तर असल्या महिलांना पण कसं आपण एक सपोर्ट सिस्टम देऊ शकतो की ते मुलांसोबत ते नोकरी पण करू शकतात, आपण कार्यरत करू. आणि ज्या महिला ज्या घरी राहत आहेत शिक्षणानंतरही पण ते बाहेर जाऊन काम करू नाही शकत, तर त्या महिलांना एक चांगला एक्सपोजर देऊन त्यांना जॉब कसा मिळावा ते मी बघीन. आणि अजून काही ज्या महिला ज्यांना रोजगार भेटत नाही, तर त्यांना बचत गटातून कसं रोजगार भेटता येतं ते मी बघीन. तर आणि अजून आपले काही असे प्रधानमंत्री पॉलिसीज आहेत जे सर्वांनाच माहीत नाही आणि प्रत्येकाला फायनान्शियली असो की मेडिकली असो की किंवा त्यांना नाही तर मेडिकली आणि एज्युकेशनली हे अवेअरनेस आपल्या इथे असावं आणि प्रभागाचाच नाही तर प्रत्येक व्यक्तीचा विकास पण व्हावा, हेच माझं ध्यास आहे. मी तुम्हा सर्वांना आवाहन करते की आपल्या प्रभागाच्या विकासासाठी आणि प्रत्येक व्यक्तीच्या विकासासाठी तुम्ही मला बहुमताने विजय करा. नमस्कार, सौरव राजेंद्र लाड. तुम्ही प्रभाग क्रमांक 20 मधून निवडणूक लढवत आहात, तर एकूण तुमच्या प्रभागाची परिस्थिती काय आहे, कुठल्या समस्या उद्भवतात, याबाबत आपण एकूण काय सांगाल? नमस्कार, सर्वप्रथम तर सर्वांना नमस्कार. माझं नाव सौरव राजेंद्र लाड, मी स्वतः एक आर्किटेक्ट आहे आणि गेले कित्येक दिवस मी या प्रभागात फिरत आहे. लोकांच्या अनेक समस्या आहेत. तुम्ही जर गणेशवाडीसारख्या ठिकाणी गेलात किंवा म्हाड्यासारख्या ठिकाणी गेलात, BUCP मध्ये गेलात किंवा गोळेवाडीमध्ये गेलात किंवा कुळवसण, अनेक समस्या. आता जर तुम्ही बघायला गेलात, जो पूर्वीचा 40 नंबरचा जो वॉर्ड होता त्या वॉर्डमध्ये अक्षरशः दुर्दैव परिस्थिती आहे. म्हणजे त्या वॉर्डला कमीत कमी किमान एक 4 ते 5 गार्डन्स आहेत. ते गार्डन आता ते गार्डन नसून त्याला डम्पिंग ग्राउंड केलेलं आहे लोकांनी. त्याच्यावर कधी 10 वर्षात लक्षच दिलं गेलं नाहीये. तसंच गणेशवाडीला तर त्या लोकांनी वाईतच टाकलं होतं. तिथे अक्षरशः लोकांचे एवढे हाल आहेत, गटारं ओपन आहेत. तिथले कधी 10 वर्षात रस्ते सुद्धा केले नव्हते. पण आता आम्ही आमदार खात्यातून निधी मंजूर करून, स्वामी सेठ त्यांनी निधी मंजूर करून तिथे त्वरित काँक्रिटीकरणचा रस्ता चालू केलेला आहे. अंतर्गत रस्ते जे चालू केलेले. तसंच संभाजीनगरमध्ये पण आपण अंतर्गत रस्ते जे ते काँक्रिटीकरण चालू केलेलं आहे. तसंच म्हाडामध्ये सेक्टर 1 आणि 2 मधल्या काँक्रिटीकरणचे आतमधले रस्ते जे आहेत गल्लोगल्ली ते काँक्रीट करून तिथले ड्रेनेज लाईन जे खराब आहे ते सुद्धा आपण करत आहे. तर तुम्ही जर बघाल एकंदरीत जर पूर्ण सांगायचं झालं तर गेले 10 वर्ष जे लोकप्रतिनिधी होते तिथले त्यांनी काहीच कामं केलेली नाही. BUCP मध्ये म्हणा किंवा कुठलाही परिसर म्हणा, प्रभाग क्रमांक 20 काहीच कामं केलेली नाही.
आता तुम्ही इकडेच सागर डेअरीच्या मागचा जो गार्डन आहे तो ॲक्च्युली गार्डन एवढा सुंदर आहे. अख्ख्या ह्याच्यात लोकांसाठी तो एकच गार्डन. तो गार्डनचं त्यांनी पार्किंग राऊंड केलेलं आहे. अक्षरशः दगडी सगळं कचरा उचलून आणून तिथे टाकतात. तसंच इथलं गोळ्यांचं स्वतःची पर्सनल जागा आहे. त्यांनी त्या जागेवरती अतिक्रमण करून तिथे कचरा टाकून अक्षरशः त्या जागेचा डम्पिंग ग्राउंड केलेलं आहे. तर माझं एवढंच नागरिकांना विनंती असेल की तुम्ही हे समस्या थोडं बघा, तुम्ही तुमच्या डोळ्यांनी ऑब्झर्व करा आणि मग ह्यावेळेस मतदान करताना सगळ्या गोष्टी विचार करा की कोण उमेदवार खरंच आपलं काम करेल की नाही करेल, कोण उमेदवार आहे जो सभागृहात जाऊन तुमचे जे प्रश्न आहेत ते मांडेल की नाही मांडेल. बरं, आता इथल्या मतदारांनी तुम्हालाच निवडून द्यावं असं तुम्हाला ऐकून का वाटतं? बघा, मी तरुण आहे, मी शिक्षित पण आहे आणि मी स्वतः आर्किटेक्ट असल्यामुळे खूप गोष्टी मी इम्प्लिमेंट करू शकतो. जसं SRIची स्कीम जी आहे गणेशवाडीमध्ये, त्यांना आपण घरं कसे मिळवून द्यायचे हे जे टेक्निकल जे प्रॉब्लेम्स असतील तिथले ते मी सोडवू शकतो, कारण मला त्या क्षेत्रातला अभ्यास आहे. तसंच वेगवेगळ्या ठिकाणी ते एखादी जागा असते तिला सुधारण्यासाठी पैसा घालवायचे किंवा निधीच पाहिजे अशातली गरज नसते. तिथे एखादी छोटीशी लाईट लावून ती जागा जर वापरण्यात आली ना तर ती जागा एकदम स्वच्छ राहून जाते. हे असे काही छोटे मोठे प्रश्न आहेत. आता कचरा घंटागाडीचा प्रश्न आहे, तो प्रश्न कसा त्याच्यावरती सोल्युशन कसं काढायचं ते आपण विचार करतोय. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, आता खूप महिला रोजगार आहे आपल्या इथे. गणेशवाडी म्हाडामध्ये अनेक घरात घरगुती रोजगार आहेत. त्या रोजगारांना मोठं कसं करायचं हे आपण विचार केला पाहिजे. जेव्हा आपले छोटे छोटे जे घरगुती रोजगार जेव्हा ते मोठे होतील ना त्यावेळेस खरा नगराचा विकास असेल. विकास म्हणजे फक्त नगर विकसित होणं नाही, तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होणं नाही, तिथल्या लोकांची डेव्हलपमेंट पण झाली पाहिजे. हा खरा विकास असतो. हे सगळं लोकांना समजवण्यासाठी हे काम ऍक्च्युली तिथल्या लोकप्रतिनिधीचं आहे. माझं काम असणार आहे की मी त्या प्रत्येक लोकप्रतिनिधी म्हणजे जिथे मी आता उभा राहिलो तिथल्या प्रत्येक लोकांना जे योजना आहेत त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं. अनेक योजना आहेत, PM मोदींच्या किमान 250 योजना आहेत, त्या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. ते जेव्हा त्यांच्यापर्यंत पोहोचतील तेव्हा त्यांना त्या गोष्टीचा फायदा होईल आणि हे पोहोचवण्याचं काम लोकप्रतिनिधीचं असतं. हे लोक ते करत नाही आणि माझं ध्येय आहे की हे सगळे योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवावे आणि प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळ्या योजनांमधून फायदा मिळेल. बरं, आता एकूण ह्या सगळ्या परिस्थिती हे ते बघतात, तुम्हाला काय वाटतं की एकूण तुम्ही किती मताधिक्याने येऊ शकाल? बघा, मी आता त्याचं उत्तर नाही देऊ शकत, पण नक्कीच मी विजयी होणार हे नक्की आहे. कारण मी अनेक लोकांशी भेटतोय, अनेक लोक मला सांगतात. ते एक असं बोलतात ना की तुम्ही मतधिक्य किती येणार याचं तुम्ही सांगा, असं मी सांगताय, पण नक्की विजय नक्की आहे हे तर 100% आहे. बरं, आता तुमचे जे आहेत किसनराव कथोरे वगैरे, तर ह्या कपिल पाटील आहेत, तर ह्यांचं नेतृत्व तुम्हाला कसं वाटतं? बघा, किसन कथोरे साहेबांचं बोलायचं गेलं तर ते आमच्यावरती वडिलांसारखं नाही तर एखाद्या आजोबासारखं प्रेम करतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या वडिलांपेक्षा आजोबांचं आपल्यावर जास्त प्रेम असतं. त्याच्यामुळे आम्ही जेव्हा पण त्यांच्याकडे समस्या घेऊन जातो ना की आमच्या हे समस्या आहेत ते त्याच्यावर तातडीने उपाय करतात आणि तातडीने त्याच्यावरती निर्णय घेऊन ते तातडीने त्याला सोल्युशन देतात. आणि तसंच खासदार साहेबांचं जर तुम्ही बघायला गेलं तर ऑफिसच माझ्या वॉर्डात पडतं. त्यामुळे काहीही प्रश्न आला तरी लोक त्यांच्याकडे जातीने स्वतः जाऊन खासदार साहेबांना सांगतात आणि खासदार साहेब त्यांच्या प्रत्येक प्रॉब्लेमला काही ना काहीतरी सोल्युशन